गेल्या अनेक दिवसापासून मुंबईकर पावसाची वाट बघत होता। काल पाऊस आला, मुंबईकर सुकावला, झोपला आणि सकाळी जेव्हा कामावर जायला निघाला तेव्हा त्याच्या समोर जे चित्र होतं ते चित्र सांगण्यासाठी आपल्यासोबत माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरताई पेडणेकर आहेत। ताई, काय सांगाल? काल पाऊस पडला, मुंबईकर सुकावला, मात्र सकाळी जेव्हा कार्यालयात जायला लागला तेव्हा परिस्थिती विदारक होती, काय सांगाल? मुंबई पाऊस पडला म्हणून सुखावला, पण सकाळी कामावर जाताना दुखावला। मुंबईकरांना ज्या पद्धतीने अपेक्षा होती की बाबा ह्या वर्षी तरी हे लोक जे दुसऱ्यांना फक्त करून दाखवले करून असं दिवसणारे, या लोकांनी पुन्हा मुंबई तुंबून दाखवली असं हे प्रात्यक्षिक आपल्याला दिसतंय। काही उपाययोजना आहेत त्या आम्ही पाठवल्या होत्या, त्याच्यावर कुठेही ना प्रशासनाने दखल घेतली आहे आणि प्रशासनाला कामाला लावणारी यंत्रणा म्हणजे ही राजकीय यंत्रणा, या आम्ही सर्व मिळून नगरसेवक, त्यातला होणारा एक पक्षाचा महापौर, हे कुठेही यंत्रणा राबवताना दिसत नाही आहे। त्यांच्या समोर जेव्हा ती व्यक्ती पडली तर त्यांना हेही माहिती नाही पडली का, कारण त्या इथे होत्या आणि तिथे पडल्या। मी असंही म्हटलं, अरे थोडक्यात महापौर वाचल्या, नाही तर त्यांचीच गटाडी उडाली असती, कारण पाणी भरलेलं होतं, कळत नव्हतं। मला म्हणायचं आहे, ह्या उंचीला काहीतरी असं मॅच करा की जेणेकरून चालताना, खरं म्हणजे ह्याच्यावरनं कोणी चाललंच नाही पाहिजे। एक तर मग पावसाळ्यामध्ये ह्याच्यासाठी बॅरिकेड केलं पाहिजे, पण मग खाली पाणी असेल तर तो वरूनच चालणार। त्यामुळे काय नक्की ठोस उपाययोजना आहे ती या लोकांनी सांगायला पाहिजे। ताई, सरकारचं आणि प्रशासनाचं ताळमेळ नाही का? कारण की महापौर सांगतात की आम्ही यावर्षी पाणी तुंबून देणार नाही, नाले सफाई चांगले झालेले आहेत, मुंबईत ज्या ठिकाणी पाणी तुंबून देणार नाही त्यांनी स्वतः पाहणी केली आणि त्यांचा प्रयत्न होता की मुंबईत कुठे पाणी तुंबणार नाही। प्रशासनाचं आणि सरकारचं ताळमेळ जमत नाही का? मुळामध्ये महापौर आणि त्यांच्यातले असलेल्या पक्षांचा ताळमेळ आहे की नाही, हा पहिला प्रश्न पडतोय। दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा सांगत होतो की बाबा ही मुंबई सॉसर आहे, ही 7 बेटांनी बनलेली मुंबई आहे, त्यामुळे मुंबईमध्ये कोणच असा दावाच करू नाही शकत की पाणी तुंबणार नाही। पण त्यावेळेला आमच्या टिंगा टवाळे करून, भ्रष्टाचाराचे आरोप लावून, फक्त बोलतात करून कायम आपण कसे वरचष्मा आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न झाला। आज तुम्ही सत्तेत आहात, गेली 4 वर्ष पण तुम्हीच सत्तेत आहात, गेली 25 वर्ष पण तुम्हीच आमच्याबरोबर होते, सत्तेतच होते। कारण एक महापौर पद सोडलं तर उपमहापौर पण त्यांचा होता, BST चेअरमन पण त्यांचा होता, अनेकदा सगळ्या पदावर ते होते। तर ते म्हणलेत की आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नसतो, त्यावेळेस महापौर त्यांची मेजॉरिटी जास्त असते, त्यामुळे मी प्रश्न स्वतः विचारला होता आत्ता तरी आहे का? मग असं म्हणायचं का? आणि कोणी सांगितलं निर्णय घेण्याची क्षमता नाही? 1888 कायद्याअंतर्गत प्रत्येक नगरसेवकाला त्याचं उत्तर मिळणं किंवा क्षमता कार्यवंतित करणं कुठची, हे अधिकार आहेत? काय सांगतात अधिकार नाही? मग आता शिव्या घालायचा अधिकार आहे, दुसऱ्यांना बसून शिव्या घालायचा, हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आणि त्या जबाबदाऱ्या जर टाळताय, हरकत नाही, मग गेल्या 4 वर्षात तर तुम्हीच होते, आम्ही चटपांचे काढा ना, गेल्या 4 वर्षात किती फंड मिळाले, कुठे कुठे वापरले, कोट्याच्या कोटी उड्डाणे झाली आहेत, ती इकडे पण झाली आहेत, मग इथे झाली आहे तर काम का नाही झालं? त्यामुळे ना मुंबईकरांना आम्ही पण, ह्या काय मुंबईकरांच्या टाइमपासचा प्रश्न नाही, हा मुंबईकरांच्या जीवाचा प्रश्न आहे। ताई, नक्कीच की या मुंबईमध्ये अनेक चांगले अभ्यासू नेते राहिलेले आहेत। तुम्ही सुद्धा महापौर होत्या, त्यानंतर आम्ही साटम साहेब होते, आता महापौर नवीन आहेत, त्यामुळे त्यांना तेवढंच माहीत नसेल किंवा ते पूर्ण फील्डवरती काम करतात, ते पण चांगले आहेत। तरी सुद्धा एवढे म्हणजे राजकारण बाजूला ठेवून मुंबईकरांना दिलासा देऊ शकतात का? कधी असं होऊ शकतात का की राजकारण बाजूला ठेवून मुंबईकरांना न्याय देऊ शकतात का, एखादी मीटिंग घेऊन, बैठक घेऊन? खरं दिली पाहिजे, कारण मी पाहिलं प्रशासन आजही तसंच आहे। त्याच्यावर भारूड करण्यापेक्षा त्याच्यावर आरूढ व्हायला पाहिजे, पण ते होताना दिसत नाही आहे। आणि सगळ्या गोष्टी मखमली शब्दांनी वेळ मारून न्यायची।
महापौर म्हणलेत की तुम्ही टीका केली त्याला उत्तर दिलं महापौरांनी की किशोरताईंनी घरून प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलू नये, कारण की तुम्ही शिवसैनिक आहात आणि शिवसैनिक ऑन फील्ड असतो कधी पण, म्हणजे सकाळी ज्या पाऊस आला त्यावेळेस तुम्ही अपेक्षित होत्या, मात्र महापौरांच्या माहितीसाठी सांगते, मी आधी घरात कधीच नसते. तुम्हालाही माहिती आहे, मी 8:30-9ला घर सोडते. तुम्ही स्वतः त्याला साक्षी आहात. आणि मी माझ्या वॉर्डात होती, माझ्या शांतीनगरमध्ये पाणी, मी त्या सगळ्या माझ्या वॉर्डात पाहणी करत होती. आम्ही तुमच्यावर काही रील नाही बनवत आहोत, नक्कीच नाही बनवत. आणि आम्ही रील महापौर नाही आहोत. मी माझ्या वॉर्डात होती, मला जिथे लोकांनी निवडून दिलंय. तुमच्या एन वॉर्डमध्ये काय झालंय ते बघा. पत्ता तरी आहे का तुम्हाला? भिंत कोसळली, ती कोसळलीच कशी? का नाही 58 करोडचा नेलाय ना मलिदा, महापालिकेचा का नाही केली भिंत? सगळं बोलायला लावू नका. मी तुमच्या नादाला लागणार, तुम्ही माझ्या नादाला लागायचं की नाही ठरवा. त्यामुळे असं पण म्हणलं की हिंदमाता परिसरामध्ये पाणी तुंबलं नाही. त्यांनी एक चांगलं उदाहरण दिलं की या परिसरामध्ये अनेक वेळा पाणी तुंबत होतं, मात्र यावेळेस पाणी तुंबलं नाही. का तुंबलं नाही त्याचं कारण नाही दिलं. इथे आदित्य उद्धव ठाकरे पॅटर्न चालला. हा पण आदित्य उद्धव, आपण जिथे बसलो आहोत ज्याला गांधी मार्केट म्हणतात, तो पण पॅटर्न आदित्य उद्धव ठाकरेंनी केला. आणि गेल्या पुढील जर राहिले असते तर ते अजून अनेक ठिकाणी. पण मग 4 वर्ष का थांबलात? आणि आत्ता पण म्हणताय करू करू, बघू करू. ताई, तुम्ही पत्र लिहिलं महापौरांना. तुमचं पत्र जे सूचना करतात किंवा तुम्ही सांगतात त्याचा तेवढं अभ्यासू घेत नाहीत का प्रशासन, सरकार? मला असं वाटतं पत्र आधी कोण वाचताय की नाही. वाचाल तर वाचाल. त्याच्या ह्या सगळ्या उपाय जरा वाचून दाखवू का? बघा, सुस्त प्रशासनाविरोधात म्हणजे आपण म्हणतो ना, ठोस आक्षेप आहे. मुंबईकरांच्या जीवित सुरक्षेपेक्षा कागदपत्रे अहवालांना प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्ष कामांतर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निष्प्रभ झालेली आहे. अधिकारी वर्गावर कोणताही प्रतिबंधनात्मक अंकुश नाही. या अधिकाऱ्यांवरती कोणाचा अंकुश आहे? मग कोणाचाच नाही. अगदी मी म्हणते ऐकताच पण नाही. आत्ताही आपण बघतोय किमान एक तरी अधिकारी ते उपस्थित असला पाहिजे होता. एवढ्या घटना घडता येतात, आहे का कोण? भले आपण उशिरा आलो, पाऊस संपल्यानंतरच आलो, तर ती जी व्यक्ती पडली ती महानगरपालिकेची कर्मचारी होती, ती पण पत्ता नाही आहे ना. ताई, तुम्ही खूप वर्ष म्हणजे तुम्ही महापौर राहिल्या होत्या, तुमचा चांगला अभ्यास याच्यावरती काय सूचना कराल? म्हणजे यात राजकारण न करता, म्हणजे तुम्ही राजकारण करणारे मुंबईकरांसाठी ते पण करणारे, काय सूचना कराल की मुंबई? मी खरं राजकारणात जाऊ इच्छितच नाही. माझं म्हणणं आहे, जिथे आता तो जो अधिकारी पडला त्याची जी हाईट आहे त्या हाईटला थोडं मॅच करा. म्हणजे ह्या बाजूनी स्टेप करा, काही करा. आज पाण्याखाली गेल्यामुळे केवढं मोठं हाईट आहे, 2 फुटाची तरी ती हाईट असेल. आणि त्याच्यावरनं जर नागरिक म्हणजे खाली पाणी आहे म्हणून वर चढला तर तो पडला तर त्याची जबाबदारी कोण? काय झालं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये पडला असता तर काय झालं असतं? असे किती पडले. अगदी आपलं बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर, त्याच्यानंतर आपण आणलं की झाकणं पाहिजे, ते आज झाकणं दिसत आहेत का तुम्हाला? बाजूला करतो ते परत लावायचं काम कोणाचं? प्रशासनाच्या मार्फत किंवा महापौरांच्या माध्यमातून सांगलं होतं की नाले सफाई पूर्णपणे झालेली आहे. तुम्हाला वाटतं का नाले सफाई झाली? तुम्ही मला काय वाटण्यापेक्षा मुंबई का मुंबईकर आमचे काय बोलतात ते बघा ना. 105ची पण झाली, 105, 107 नाले सफाई झाली, 5% पण नाही झाली आहे. तुमचं सरकार असं तुमच्यावर खूप वेळा आरोप केला की मिठणीचा मलिदा खाल्ला. खूप वेळा अमित साठम असतील किंवा दरेकर साहेब असतील, तेवढ्यानेच मोठं व्हायचंय. त्यांना कामाने मोठं व्हायचंच नाहीये. देवाने तोंड दिलंय, आरोप करा एवढंच कळतंय त्यांना. कामाने मोठे व्हा. ज्या पद्धतीने तुम्ही वागताय हे लोक बघतायत. याबरोबर होते आपल्या किशोरताई पेडणेकर. कॅमेरा पर्सन अथर्व मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.